आपका हर तकलीफ आपको स्ट्रॉन्ग बना रहा है। पर यीशु मसीह बिना नहीं, यीशु मसीह के साथ। चंगाई मेरा जन्म सिद्ध अधिकार है। मेरे तकलीफ में यीशु मसीह मेरी शांति है। और wants you to be rich। परमेश्वर चाहता है कि आपके सारे जरूरतें पूरी हो। और परमेश्वर नहीं चाहता कि आप जिंदगी में संघर्ष में जियो। परमेश्वर तेरे हाथों के कामों को आशीर्वादित करेगा। अरे जो कुछ भी मैं छूंगा उसमें बरकत आएगी यीशु के नाम से। पर ये उन लोगों के लिए है जो यीशु मसीह के नाम को पुकारते हैं। हर वो जमीन जिस पर आपके पैर कदम रखते हैं वो आशीर्वादित हो। कई सारे लोग कलीसिया में आते हैं, अरे सिस्टर के सर पर स्कार्फ नहीं लगाया यार, ये ठीक नहीं है। अरे वो भाई देखो कैसे बैठा हुआ है। अरे भाई का देखो हेयर कलर है। इनको मैं बोलता हूँ आत्मिक वेले लोग। वो वचन के लिए नहीं आए। लाइट्स कैसे लगे हैं, क्या कपड़े पहने हैं, ये मायने नहीं रखते दोस्तों। अरे अनंत काल की चीजों के पीछे भागो। कालेब क्या कहता है पता है? ये जो दानव है ना मेरे लिए रोटी है। अभी आप रोटी खाते तो आपको क्या मिलता है? बोलो ताकत मिलता है। यानी कि आपका हर तकलीफ आपको एक रोटी के समान देखना है। तकलीफ आया, अरे यीशु के नाम से तू मेरे लिए रोटी है। मैं खाऊंगा, ताकत पाऊंगा, ऊपर उठूंगा यीशु के नाम से। आमीन। आप किसी से कम नहीं हो दोस्तों, क्योंकि जितना कम आपके पास है उतना ज्यादा वो आपको भर सकता है। हालेलुया। कितने तैयार है आजादी पाने आज? किती लोग तयार आहेत आज मोकळीकतेसाठी? आपकी करनी की ताकत टूटने वाली आज यीशु के नाम से। जे काही करणी असेल, जादूटोणा असेल, त्याची ताकद आज टूटणार आहे येशूच्या नावात। आमेन। यीशु मसीह के नाम, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। हालेलुया। आमेन। वचन कहता है सारे चीजें मुमकिन है। वचन म्हणता देवाला सर्व काही शक्य आहे। हालेलुया। हाथों को ऊंचा उठाए, बोलो सब कुछ मुमकिन है। बोलो सर्व काही शक्य आहे। बोलो सब कुछ मुमकिन है। सर्व काही शक्य आहे। बोलो सब कुछ मुमकिन है। सर्व काही शक्य आहे, क्योंकि मैं विश्वास करता हूँ, कारण मी विश्वास ठेवतो। हालेलुया। ओके, तो आज मैं बताने वाला हूं आपको कि कैसे आप अपनी जिंदगी में चंगाई, उन्नति, बरकत, ये सारे चीजें कैसे हासिल कर सकते हो। आज आपण शिकणार आहोत की कसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आरोग्य, उन्नती, समृद्धी हे प्राप्त करू शकता। क्योंकि बहुत सारे लोग हैं जो सेहत के इलाके में बहुत संघर्ष में जा रहे हैं। अनेक लोक आहेत जे आरोग्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांना झगडावं लागत आहे। घर में पैसे नहीं बचते, घरामध्ये पैसे शिल्लक राहत नाहीत। महीना शुरू होता है और महीने के 15-20 दिन में ही पैसे खत्म हो जाते हैं। महीना सुरू होतो आणि 15 तारीख येते तोपर्यंत सगळे पैसे संपलेले असतात। और फिर हमें बहुत सारे हमारे EMIs होते हैं, ड्यूज होते हैं जो हमें भरना पड़ता है ना। आणि मग वेगवेगळे हप्ते असतात कर्जाचे जे आम्हाला भरायचे असतात, बिल पे करायचे असतात। कई सारे लोग अलग अलग प्रकार के कर्जों में हैं। अनेक जण वेगवेगळे कर्ज घेतलेले आहेत त्यांनी। पर मैं कहता हूं अगर आप विश्वास करोगे आज तो हर कर्जा, हर बीमारी से आप आजादी पाओगे। मी सांगतो जर तुम्ही ख्रिस्तावर भरोसा ठेवाल तर प्रत्येक कर्ज, प्रत्येक आजार यातून तुमची सुटका होईल येशूच्या नावामध्ये। ताली बिल्कुल कंजूसी नहीं करना है ताली में। हाँ, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पता है ना अभी थोड़ा समय पहले हम साक्षियां दे रहे थे, है ना। आता आपण साक्षी ऐकल्या काही काळापूर्वी। अरे परमेश्वर अगर आपकी जिंदगी में कुछ काम करता है तो आकर साक्षी दो। आमेन। जर तुमच्या जीवनात देवाने काहीतरी चमत्कार केलाय, तुम्हाला सोडवले, सुटका दिली, तर तुम्ही येऊन त्याच्या गौरवासाठी साक्ष नक्की द्या। वचन कहता है, वचन म्हणतं उन्होंने शैतान पर जय पाई की त्यांनी शैतानावर विजय मिळवला by the blood of the lamb कोकराच्या रक्ताद्वारे and the word of their testimony। आणि त्यांनी जी साक्ष दिली त्याद्वारे। यानी कि वचन कह रहा है जब भी तुम साक्षी देते हो तब तुम शैतान पर जय पाते हो। याचा अर्थ काय? ज्यावेळेस तुम्ही इथे येऊन साक्ष देता त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस तुम्ही शैतानावर विजय मिळवलेला असतो। सच में बोलता हूं, अगर आपने साक्षी देना सीखा हर छोटी चीज के लिए जो परमेश्वर आपकी जिंदगी में करता है, जर तुम्ही शिकलं की तुमच्या जीवनात देवाने जे छोट्या छोट्या गोष्टी केल्यात त्याची साक्ष देणं, तो शैतान फिर से आपकी जिंदगी में कोई क्लेश तकलीफ नहीं ला सकता। दरवाजा बंद हो जाता है। तुमच्या जीवनामध्ये परत ते त्रास घेऊन येणार नाही। हालेलुया। हर बार आप एक साक्षी देते हो परमेश्वर के गौरव के लिए, आपके साक्षी पर एक सिक्का लग जाता है और वो सिक्का होता है पवित्र आत्मा का। तो अगले बार शैतान छूने की कोशिश करता है, वो नहीं छीन सकता आपकी सेहत। क्यों? क्योंकि आपने साक्षी दी है, आपने परमेश्वर को गौरव दिया है। जब जब परमेश्वर को गौरव मिलता है तब शैतान भागता है। हालेलुया। कारण ज्या वेळेस तुम्ही साक्ष देता त्या प्रत्येक वेळी
पवित्र आत्म्याचा शिक्का त्या साक्षीवर लावला जातो आणि सैतान परत एकदा ती गोष्ट आणू शकत नाही, कारण ऑलरेडी आधीच तुम्ही त्याच्यावर ती साक्ष दिलेली आहे. कितने जन विश्वास करते आज सभी जनों की जिंदगी में साक्षी होने वाली है. आज प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी साक्ष होणार आहे. आखिरी प्रार्थना के बाद आप सभी दौड़ कर आओगे, यार मुझे भी देना है साक्षी, मुझे भी देना है. आज कुछ हुआ है. हालेलुया. काहीतरी तुमच्या जीवनात घडणार आहे असे साक्ष देण्यासाठी होने वाला है. बोला स्वतःला की आज काहीतरी माझ्या जीवनात जोर से आज कुछ होने वाला है. आज काहीतरी होणार आहे. हालेलुया. आज मेरे आजादी का दिन है. आज माझ्या आजादीचा दिवस आहे. कितने विश्वास करते? कम ऑन चर्च. किती लोक भरोसा ठेवतात? जोर से ताली बजाए राजाओं के राजा के लिए. कम ऑन. आमेन. और साक्षी होता क्या है? आणि साक्ष म्हणजे नेमकं काय? वो जो उसने किया, जे येशूने केलं, जो यीशु मसीह ने किया. जे येशूने तुमच्या जीवनात बोलो केलं. जो यीशु ने किया. जे येशूने केलं. बोलो यीशु ने किया. बोला जे येशूने केलं. आमेन. जो यीशु ने किया उसके वजह से पूरे मानव जाति को उद्धार मिला है. हालेलुया. जे येशूने केलं त्यामुळे पूर्ण मनुष्य जातीला उद्धार मिळालेला आहे. जो यीशु ने किया उसके वजह से आज आप सभी जन आरोग्य पाकर जा सकते हो. जे येशूने केले त्यामुळे आज तुम्ही प्रत्येक जण आरोग्य मिळवून जाऊ शकता. आज जो यीशु मसीह ने किया उसकी वजह से आपके मनों में आपको शांति भी मिल सकती है. कितने विश्वास करते हैं? आज येशू ख्रिस्ताने केलं त्यामुळे तुमच्या मनात आज तुम्हाला शांती मिळू शकते. आज हर पैनिक, हर एंजाइटी, हर डिप्रेशन पर आप जय पा सकते हो अगर आप सिर्फ एक नाम लेते हो और वो नाम है यीशु मसीह. प्रत्येक एंजाइटी, डिप्रेशन ह्याच्यावर तुम्ही विजय मिळू शकता जर तुम्ही ते नाव घेतलं जे नाव आहे येशू ख्रिस्ताचं. हालेलुया. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. पता है आखिरी चीज यीशु मसीह के कपड़ों के साथ क्या किया जब वो इस दुनिया में था? ज्यावेळेस येशू ह्या जगामध्ये होता त्यावेळेस त्याच्या कपड्यांचं काय करण्यात आलं? उसके कपडे फाड़े गए. त्याचे कपडे फाडण्यात आले ना, और उसे डाले गए आणि ते टाकण्यात आले. and they cast lots on it. आणि त्याच्यावर बोली लावण्यात आली, जुगार खेळण्यात आला. बोली लगाया गया. किसी के कपड़े फटे होते उसका अर्थ क्या है? आता एखाद्याचे जर का कपडे फाटले तर त्याचा अर्थ काय? वो गरीब है. तो गरीब आहे, है ना. 2 कोरिन्थ 8:9 कहता है यीशु मसीह गरीब बना. येशू ख्रिस्त गरीब बनला. हालेलुया. क्या कहता है? यीशु मसीह गरीब बना. येशू ख्रिस्त गरीब बनला. वचन कहता है भले वो अमीर था पर वो गरीब बना. वचन म्हणतो तो श्रीमंत होता तरी देखील तो गरीब झाला. कई सारे लोग कहते हैं क्या जरूरत है खुदा को गरीब होना. अनेक जण म्हणतात काय गरज होती येशूला गरीब बनायची. अरे वो अपने आप के लिए गरीब नहीं बना. तो स्वतःसाठी गरीब झाला नाही. वो आपके लिए गरीब तो बना. तुमच्यासाठी गरीब झाला. हालेलुया. और वचन कहता है आणि वचन म्हणतं पुढे 2 कोरिन्थ 8:9 2 कोरिन्थ 8:9 कि भले परमेश्वर अमीर था पर वो गरीब बना. जरी प्रभू श्रीमंत होता पण तो गरीब बनला ताकि उसकी गरीबी के द्वारा तुम अमीर बन सको. जेणेकरून त्याच्या गरिबीद्वारे तुम्ही श्रीमंत बनू शकाल. यानी कि जो भी यीशु मसीह के पास आता है वो आपके पूरे भविष्य को बदल सकता है. आमेन. याचा अर्थ काय? जो येशू ख्रिस्ताकडे येईल प्रेज द लॉर्ड त्या व्यक्तीचं जीवन येशू ख्रिस्त त्याचं भविष्य पूर्ण बदलू शकतो. मैं ये दावे के साथ कहता हूं. हे मी पक्क खात्रीने सांगू शकतो. अरे आप एक बार यीशु मसीह को चक्कर तो देखो, तुम्ही वो एकदा कितना येशूची भला है. चौतरी घेऊन पहा की तो किती चांगला आहे. आमेन. आप सब जगह गए रहोगे, सब जगह जाओगे आप. आणि तुम्ही अनेक ठिकाणी जाल. आमेन. सब जगह गए होंगे आप. तुम्ही अनेक ठिकाणी गेला असाल. हर दरवाजा खटखटाया होगा. प्रत्येक दार ठोठावला असेल. पर आज यहाँ पर आकर आपको किसी और दरवाजे पर खटखटाने की जरूरत नहीं. आज तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला दुसरा दरवाजा खटखटायची गरज नाही. यीशु मसीह कहता है कि मार्ग, सत्य और जीवन. कारण येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आमेन. आमेन. अनंत काल की जिंदगी, अनंत कालचं जीवन, बरकत है यहाँ, समृद्धी, उन्नति है यहाँ. उन्नती आहे त्याच्याकडे. हालेलुया. बोलो उन्नति है यहाँ. बोला उन्नती आहे इथं. 2 कोरिन्थ 8:9 कहता है कि वो गरीब बना ताकि उसकी गरीबी के द्वारा आप अमीर बन सको. 2 कोरिन्थ 8:9 म्हणतो तो गरीब बनला कारण त्याच्या गरिबीद्वारे आपण श्रीमंत बनावं. और जब भी बहुत धार्मिक लोग रहते हैं ना, जब भी वो पढ़ते हैं ना, ये बोलते हैं हाँ ये तो आत्मिक अमीरी के बारे में बता रहे. धार्मिक लोक म्हणतात हे वचन आत्मिक श्रीमंतीविषयी बोलले. अरे आप पूरा चैप्टर तो पढ़ो पहले. पण तो पूर्ण अध्याय तरी वाचा. पूरा चैप्टर के पर वो बोल रहा था पैसों से देना, पैसे कैसे देना चाहिए, कैसे मैसेडोनिया का चर्च आशीर्वादित है, वो है. और उसके बीच में वो कहता है यीशु मसीह गरीब बना ताकि उसकी गरीबी के द्वारा तुम अमीर बन सको. आज आप अमीर बन सकते हो. क्या आपने ये सपना देखा है? देखा है ये? आज वो सपना पूरा होगा यहाँ पर यीशु के. तुम्ही स्वप्न पाहिलं असेल श्रीमंतीचं ते पूर्ण होणार.
आमेन। अरे जोर से बजाओ यीशु मसीह के लिए। ये भी एक प्रकार का साक्षी है कि मैं विश्वास करता हूँ। ही पण हालेलुया, एक साक्ष आहे म्हणणं की मी विश्वास करतो, मी विश्वास ठेवतो। हालेलुया, आमेन, आमेन, बोलो हालेलुया। हालेलुया। God wants you to be rich. देवाची इच्छा आहे तुम्ही श्रीमंत असावं। आमेन। परमेश्वर चाहता है कि आपके सारे जरूरतें पूरी हो। त्याची इच्छा आहे की तुमच्या पूर्ण गरजा, प्रत्येक गरज पूर्ण करण्यात और यावी। परमेश्वर नहीं चाहता कि आप जिंदगी में संघर्ष में जियो, आणि देवाची इच्छा नाही तुम्ही संघर्ष करून जीवन जगावं, पसीने में जियो। घाम गाळून जीवन जगावं। बोलो पसीने में। बोला घाम गाळून। है ना, बहुत सारे लोग कहते हैं ब्रदर मैं मेहनत इतना करता हूँ ना, फल इतना ही आता है। अनेक जण म्हणतात ब्रदर मी इतकं कष्ट करतो पण त्याचं फळ खूप कमी, छोटसच असतं। होता है, मैं इतना मेहनत करता हूँ, मी इतकं कष्ट करतो, 10-10 घंटा 9 से लेकर 6, कई बार 10 कॉर्पोरेट में 9 तास से मी काम 8, करतो, 8, 9, 12 घंटे 8, 9, 10, 12 तास और काम करतो, पैसे नहीं मिलते। क्यों? पण तरी सुद्धा तेवढे पगार भेटत नाही। आमेन। क्यों होता है ऐसा? असं का होतं? और आप पसीना बहाते हो, आणि तुम्ही घाम गाळताय। पर क्या आपको पता है पसीने के श्राप से परमेश्वर ने आपको आजादी तुम्हाला दी है। माहिती का की घाम गाळण्याचा जो श्राप होता त्यातून येशूने आपल्याला सोडवले, मोकळं केले, वचन बंधनमुक्त ये भी केले। कहता है व्यवस्था वचन 28:12 में कि परमेश्वर तेरे हाथों के कामों को आशीर्वादित करेगा। आमेन। हालेलुया, देवाचं वचन म्हणतं आमेन। की देव तुमच्या हातच्या कामाला आशीर्वादित करेल। अरे जो कुछ भी मैं छूंगा उसमें बरकत आमेन। आएगी यीशु के नाम से। ज्या कोणत्या कामाला तुम्ही हात लावाल हालेलुया। त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच येशूच्या नावामध्ये। पर सिर्फ एक ही अट लागू है इसमें। फक्त एकच अट आहे क्या तू विश्वास की करता है? तुम्ही भरोसा ठेवता का? बोलो क्या तू विश्वास करता तुम्ही विश्वास ठेवता है? बोलो का? हाँ मैं विश्वास करता बोला हूँ। मी विश्वास ठेवतो, हालेलुया, मैं विश्वास करता मी हूँ। विश्वास ठेवतो। बोलो ये भूमि मेरी है, ही जमीन माझी आहे, परमेश्वर का लहू बहा येशूचं रक्त वाहिलं गत्समनी बाग में। याद गत्समनीच्या है? बागेमध्ये। जब वो प्रार्थना कर त्यावेळेस रहा तो था प्रार्थना करत होता, खून के साथ पसीना गिरा। त्याचा घाम त्याच्यामध्ये रक्ताच्या थेंबाप्रमाणे ते तिथं वाहिले। पसीना और खून गिरा जमीन पर, घाम आणि रक्त जमिनीवर वाहिण्यात आलं और जो जमीन श्रापित था आज वही जमीन आणि जी आशीर्वादित हुई। जमीन श्रापित झाली होती ती जमीन त्यामुळे आता आशीर्वादित झाली। पर ये उन लोगों के लिए है जो यीशु मसीह के पण हे नाम को त्याच पुकारते। लोकांसाठी आहे जे येशूच्या नावाला अगर नावावर आप भरोसा विश्वास ठेवतात। करते हो जर तुम्ही विश्वास ठेवता तो हर वो जमीन जिस पर आपके पैर कदम रखते हैं वो आशीर्वादित तर होगी। ती प्रत्येक जमिनीवर ज्या जमिनीवर तुम्ही पाऊल ठेवाल ती जमीन तुमच्यामुळे आशीर्वादित होईल। अभी सिस्टर जैकलीन ने बोला ना घोषणा करे, सही बोला ना? आता बोला सिस्टर ना? जॅकलीनने शब्द- सांगितले की घोषणा करा। हे शब्द जरूरी है। ते शब्द, ती घोषणा, ते बोलणं गरजेचं आहे। आप क्या बोलते हो अपने बारे में? तुम्ही स्वतःविषयी काय बोलता? अरे मैं वेला हूँ। पता है एक बात बताता हूँ मैं, है ना, कई सारे लोग कलीसिया में आते हैं, अनेक जण मंडळीत येतात, अरे ये पास्टर, अरे ये सिस्टर के सर पर स्कार्फ नहीं लगाया यार, ये ठीक नहीं है। हाँ? आणि म्हणतात की ह्या सिस्टरने स्कार्फ नाही अरे वो भाई देखो घातला। कैसे बैठा हुआ है, हे ब्रदर कसे बसलात, अरे भाई का देखो हेयर कलर है, अभी बघा देखो। ह्यांचे केस यांनी कसे रंगवलेत। इनको मैं बोलता हूँ आत्मिक वेले लोग, वो वचन के लिए नहीं आए, ते वचनासाठी आले वो नाही, खामियां देखने आए। ते फक्त कमतरता कुणामध्ये काय आहे ते पाहण्यासाठी अगर आले। आप खामियां देखने आए ना, मैं 10 गिनाता हूँ मेरे। जर तुम्ही दोष पाहण्यासाठी आला असाल 10 तर मी 10 दोष तुम्हाला त्याची यादी देतो आता। जो बोलना है बोलो, क्या कमी है? अगर आपको निकालना है, आपको 10, 12 निकलेंगे, 15 निकलेंगे, 20 निकलेंगे। 10-12 कमी माझ्यामध्ये असेच निघतील। पर अगर यीशु मसीह को देखने आए हो ना, पण जर तुम्ही येशूला पाहण्यासाठी आला तो असाल चमत्कार लेकर जाओ। तर चमत्कार घेऊन जाल। आमेन। सही बोल रहा हूँ, सही बोल रहा हूँ। ध्यान वचन पर रहे, वचनावर। बाकी भारी चीजें मायने नहीं रखता कि कारपेट कौन सा कलर का है, बाहेरच्या गोष्टी महत्वाच्या नाही, कार्पेट कोणत्या कलरचं आहे, लाइट्स कैसे लगे हैं, लाईट कशा चमकतायत, क्या कपड़े पहने हैं, कपडे कोणते घातले, ये मायने नहीं रखते दोस्तों। हे महत्वाचं नाहीये। अरे अनंत काल की चीजों के पीछे भागो, जे अनंत कालच्या गोष्टी आहेत सनातनाच्या त्याच्या मागे धावा। और मैं कहता हूँ कलीसिया परिपूर्ण लोगों के लिए नहीं है, उन लोगों के लिए है जिनमें कमियां खामियां हैं, क्योंकि जब भी वो कमियां खामियां लेकर कलीसिया में आते हैं तो परमेश्वर उन्हें परिपूर्ण करता है। आणि मंडळी परिपूर्ण लोकांनी भरलेली नाहीये, उलट ज्यांच्यामध्ये कमी घटी आहे त्या लोकांसाठी मंडळी ज्यावेळेस ते येतात येशू त्यांना परिपूर्ण सही बोल रहा हूं मैं? आमेन। सही बोल रहा हूँ, सही बोल रहा हूँ। कोई परिपूर्ण नहीं है यार, इथं कोणीही परिपूर्ण नाही, कोई सुंदर नहीं है, कोणी इतका सुंदर नाही, वो है सुंदर, फक्त येशूच आहे। हालेलुया, आमेन। आप मुझे देखने नहीं आए हो, मुझे देखने आए तो अभी घर पर चले जाओ, जाओ। मैं आपको बोलता हूँ वहां पर है रास्ता,
मुझे देखने ही मत आओ, क्योंकि मैं जरूरी नहीं समझता हूँ अपने आप को. मी स्वतःला तेवढं महत्व देत आई नाही. एम नॉट इम्पॉर्टंट. मी स्वतःला तेवढं महत्व देत नाही. यीशु मसीह है. येशू ख्रिस्त महत्वाचा आहे. अगर किसी पॉइंट ऑफ सरमन पे मैं आपको मेरे तरफ दिखा रहा हूं ना कि मैं कितना अच्छा हूं, मैं कितना, तो आप उसी समय उठकर चले जाओ, पर मैं आपको यीशु मसीह की तरफ ही बताऊंगा. ज्यावेळेस मेरा काम वही मी है. तुम्हाला तुमचं लक्ष माझ्याकडे आकर्षित करायला लावेल, त्यावेळेस तुम्ही मंडईतून निघून जाऊ शकता, पण मी माझं लक्ष तुम्हाला ख्रिस्ताकडेच लावणार. हाथों को ऊंचा उठाए, बोलो मेरी नजर यीशु पर है. बोलो माझी नजर, माझी बोलो दृष्टी मेरी नजर येशूवर यीशु पर है. माझी दृष्टी येशूवर आहे. आमेन. और जब तक यीशु मसीह पर है तो कृपा बहेगा. आणि जोवर माझं लक्ष येशूवर आहे तोवर कृपा वाहेल. आमेन. चंगाई बहेगी, आरोग्य वाहेल, छुटकारा बहेगा, छुटका वाहेल, उन्नति बहेगा, उन्नति वाहेल. कलीसिया बोले आमेन. बोला आमेन. आमेन. वंडरफुल. प्रेज गॉड. आपको ये जानना बहुत जरूरी है कि यीशु मसीह ने 2000 साल पहले किया क्या. आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे की येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी नेमकं काय केलं. आमेन. उसने सब कुछ आपके लिए हासिल कर दिया. त्याने सर्व काही आपल्यासाठी मिळवलं. आमेन. चंगाई हासिल कर दी. आरोग्य मिळवलं. आमेन. उन्नति हासिल कर दी. समृद्धी मिळवली. बरकत हासिल कर दी. आशीर्वाद, उन्नति मिळवली. हाथों को ऊंचा उठाए, बोलो उसने हासिल किया मेरे बोला लिए. येशूने माझ्यासाठी हे मिळवलं. चंगाई हासिल की है. आरोग्य माझ्यासाठी बरकत मिळवलं. हासिल की है. समृद्धी माझ्यासाठी मिळवली. आमेन. आज हम बरकत, उन्नति, चंगाई हासिल करने की कोशिश नहीं कर रहे, पर हमने पा लिया है. हालेलुया. आज आपण आरोग्य, उन्नती, समृद्धी, आशीर्वाद मिळवायचा प्रयत्न करत नाही, तर आपण ते स्वीकारत आहोत. हे किसी ने तो आपके लिए जंग जीत लिया. कोणीतरी तुमच्यासाठी लढाई आधीच जिंकली आहे. ये समझ लो. हे समजून घ्या. एक जमीन है, एक जमीन आहे जिसका डाउन पेमेंट किसी और ने कर दिया. ज्याचं डाउन पेमेंट, ज्याचा ऍडव्हान्स कुणीतरी आधीच दिलेला आहे. आपको जाकर सिर्फ कब्जा करना है. तुम्हाला जाऊन फक्त त्याचा ताबा घ्यायचा आहे. और वो जमीन है चंगाई. आणि ती जमीन काय दाखवते? आरोग्य. वो जमीन है उन्नति. ती जमीन आहे उन्नतीची. वो जमीन है बरकत. ती जमीन आहे वो समृद्धीची. जमीन है शांति. ती जमीन आहे शांतीची. वो आपका है. आणि ती जमीन तुमची आहे. क्योंकि किसी ने तो उसे पैसों से नहीं, पर अपने खुद के लहू से. कारण कुणीतरी त्याला फक्त पैशाने नाही तर स्वतःच्या रक्ताद्वारे विकत घेतलेले आहे. हालेलुया. आमेन. उसने लहू बहाया है. येशूने रक्त वाहिलं. वो आपका है. आणि त्यामुळे ते तुमचं आहे. बोलो चंगाई मेरी है. बोला आरोग्य माझं आहे. बोलो चंगाई मेरी. आरोग्य माझं आहे. बोलो उन्नति मेरी है. समृद्धी माझी बोलो आहे. बरकत मेरा है. आशीर्वाद माझे बोलो ये मेरा है. हे माझं आहे. यीशु के नाम से. येशूच्या नावामध्ये It's mine. हे माझं आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. आमेन. यहोशुआ अगर आप 11 पढ़ते हो, जर का तुम्ही यहोशुआचं पुस्तक 11वां अध्याय वाचलं, तो परमेश्वर ने कहा यहोशुआ के वचन में, यहोशुआ के बाइबल में चैप्टर में बताया है, यहोशुआ 11 मध्ये प्रभू म्हणतो कि यहोशुआ ने आराम किया. की यहोशुआने आराम केला. बोलो क्या किया यहोशुआ ने? यहोशुआने काय केलं? आराम किया. आराम केला. क्योंकि इसने बहुत सारे जमीन पर कब्जा कर लिया था. कारण त्याने अनेक साऱ्या जमिनींवर कब्जा केला होता, जिंकल्या होत्या. सुने तो वचन कहता है, आणि वचन म्हणतं तो कई समय तक आणि अनेक वेळेपर्यंत, काळापर्यंत युद्ध की जरूरत नहीं थी. आता तिथून पुढे लढाईची गरज नव्हती. क्यों? क्योंकि बहुत जमीन हासिल कर लिया कारण था. आधीच त्याने अनेक जागा, जमिनी जिंकल्या होत्या. अभी यहोशुआ आराम कर रहा है. आणि मग आता त्यानंतर जिंकल्यानंतर यहोशुआ आराम करू लागला. अभी 2 चैप्टर के बाद, आणि त्यानंतर 2 अध्याय झाल्यानंतर पुढे परमेश्वर का वचन फिर से आता यहोशुआ. परत एकदा देवाचं वचन यहोशुआकडे येतं. और परमेश्वर कहता है, आणि देव म्हणतो यहोशुआ, यहोशुआ, और बहुत सारे जमीन पर काबा लेना है तुझे. ताबा. अजून खूप जमीन आहे जी तुला ताब्यामध्ये घ्यायची आहे. ये समझा आपको? समजलं का तुम्हाला? 2 चैप्टर पहले कहता है आराम कर. 2 अध्याय आधी यहोशुआ काय आराम करतो? क्योंकि तूने बहुत जंग कर लिया. कारण तू खूप लढाई लढलाय, बहुत जमीन हासिल कर लिया, खूप सारी जमीन जिंकली तेरे मेहनत से, तुझ्या कष्टाने. अभी 2 चैप्टर के बाद कहता है, पण 2 अध्याय पुढे बहुत जमीन है. आता देव पुढे काय म्हणतोय? अजूनही खूप सारी जमीन शिल्लक आहे जिंकायची. हासिल कर. त्याला समझ रहे हो? प्राप्त कर, जिंकून घे. मतलब यीशु मसीह कह रहा है, याचा अर्थ येशू काय म्हणत आहे? झगड़ा मत कर, भांडू नको, जंग में मत जा.
लढाईला जाऊ नको, बस हासिल कर, फक्त काय कर, ते मिळू प्राप्त कर. क्योंकि वो जमीन जो तेरा है, जिसका जंग मैंने जीत लिया, उस पर दुश्मन सेना बैठा है, उन्हें बाहर निकाल. कारण ती जमीन जी मी जिंकली हालेलुया. त्याच्यावर शत्रू थांबलेला आहे, त्याला फक्त तू हाकलून दे. कलीसिया परमेश्वर सेम चीज आपसे बोल रहा है. बघा, देव मंडळीला तीच गोष्ट बोलते. वो जमीन मैंने हासिल कर दी है. येशू म्हणत आहे, ती जागा, ती जमीन मी Amen. मिळवली आहे. वो चंगाई मैंने हासिल कर दी है. ते आरोग्य मी मिळवलेलं आहे. वो जमीन तेरा है. आता ती जमीन तुमची आहे. पर उसमें दुश्मन सेना गैर कानूनी तरीके से बैठा. पण ती जी जमीन मी जिंकली त्याच्यामध्ये शत्रू गैर पद्धतीने तिथे येऊन त्यांनी ताबा घेतलेला आहे. शैतान तिथे थांबलेला आहे. वो आपका है, जे तुमचे, चंगाई आपका है, आरोग्य तुमचे, उन्नति आपका है, उन्नति तुमचे, बरकत आपका है, समृद्धी तुमचे, पर शैतान बैठा हुआ है. पण शैतानाने ते फसवून घेतले तुमच्याकडून. अभी समझो आपका 10 गुंठा जमीन है, ठीक है. आता उदाहरणार्थ तुमची 10 गुंठे जागा आहे, और कोई दुश्मन आपके वो 10 गुंठे जमीन पर बैठ गया, आणि कुठेतरी बाहेरचा व्यक्ती येतो आणि तुमच्या त्या 10 गुंठ्या जागेवर ताबा मारतो. आप क्या करोगे? मग तुम्ही काय कराल? निकल यार प्लीज प्लीज. की त्याला विनंती कराल का, गयावया कराल का, पाया पडाल का, मुझे पता है मेरी जमीन है, मला माहिती ही माझी आहे, पर प्लीज निकल. पण प्लीज निघून जावा ना. कि क्या बोलोगे आप? का असं बोलाल तुम्ही? क्या बोलोगे? बोलो. काय बोलाल तुम्ही? बोलो ना, क्या बोलोगे? काय बोलणार? प्लीज बोलोगे? कृपया विनंती कराल का त्याला? निकल. काय होणार आहे? चालता हो, ही जागा माझी आहे, पैसों से खरीदा है, मी पैसे देऊन खरेदी केली. तू कैसे बैठा है मेरे जमीन तू पर? इथं पायच कसा ठेवला? ये मेरा जमीन है, ही माझी जमीन आहे. ये चंगाई मेरी है, तसंच हे आरोग्य माझं आहे, उन्नति मेरी ही है, उन्नति माझी आहे, हालेलुया, ये बरकत मेरी है, समृद्धी माझी आहे. शैतान तू कैसे बैठ सकता है? शैताना तू हे कसं हे याच्यावर ताबा घेऊ शकतो? बोलो निकल. बोलायचं चालता हो. बोलो बोलो निकल. बोला तुम्ही की चालता हो, निकल. चालता हो, बोलो निकल. चालता हो. यीशु के नाम, येशूच्या नावामध्ये हाथों को ऊंचा उठाए, बोलो चंगाई मेरी है. आरोग्य माझा आहे. जोर से बोलो चंगाई मेरी है, आरोग्य माझे आहे, उन्नति मेरी है, उन्नति माझी आहे, बरकत मेरी है, समृद्धी माझी आहे. शैताना तेरे हाथों को निकाल. तुझे हात काढ. बोलो शैताना तेरे हाथों को निकाल. तुझे हात काढ. ये मेरा है, हे माझं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर वैसे ही यहोशुआ को कह रहा था, यहोशुआ जमीन तेरी है, बस हासिल कर ले. हालेलुया. देव यहोशुआला तसंच बोलत होता, यहोशुआ ही जमीन मी तुला दिलेली आहे, जा आणि त्याच्यावर ताबा घे. कलीसिया ध्यान है आपका, हाथों को ऊपर उठाए. वरना यहोशुआ क्या कहता है? पण यहोशुआ काय म्हणतो? मैं बूढ़ा हो चुका हूँ परमेश्वर, की प्रभु आता मी तर थकलोय, थक गया हूँ मैं, माझं वय झालंय. सुने, तभी एक 85 साल का इंसान उठता है, उसका नाम है केलब. त्यावेळेस कालेब जो 85 वर्षाचा कितना साल का था व्यक्ती उभा राहतो, 85 वर्षाचा होता तो. 85 साल का इंसान था वो. 85 वर्षाचा वो व्यक्ती खड़ा होता है, कालेब नावाचा उभा राहतो, और वो कहता है यहोशुआ को, तू आराम कर, मैं जमीन हासिल तो करूंगा. यहोशुआ म्हणतो, ठीक आहे, तू आराम कर, तुझ्या जागी ती जमीन मी मिळवेन. और वो कहता है, जितनी ताकत मेरे पास 40 साल पहले थी ना, उतनी ताकत आज भी मेरे तो पास काय म्हणतो की मी जरी आज 85 वर्षाचा झालोय, अरे जोर से ताली बजाओ, 40 वर्षापूर्वी जेवढी ताकद माझ्यामध्ये होतं, तीच ताकद आज देखील माझ्यामध्ये. एज इज जस्ट अ नंबर. म्हणून वय फक्त एक आकडा आहे. हाँ नहीं, 60 का हो गया ब्रदर, कहाँ पर ये लोक म्हणतात 60 वय झालं, थकलोय आता, बाल सफेद हो गए ब्रदर, केस पांढरे झाले, बाल हैवी नहीं ब्रदर, दांत नहीं. अरे जरूरत, परमेश्वर कहता है कालेब की तरह बनो, जो कहता है 85 साल की उम्र में भी, 40 साल पहले में मेरे शरीर के अंदर जितना दम था ना, आज भी उतने ही दम मेरे शरीर में है. और वो कहता है, ये पहाड़ देखते हो ना, वो पहाड़ मुझे दे दो, उस पूरे पहाड़ पर जितने भी दानव है, उन पर मैं जय पाऊंगा. आमेन. अकेले. कालेब काय म्हणतो की ज्यावेळेस मी 40 वर्षाचा होतो, त्यावेळेस माझ्याकडे जेवढी ताकद होती, तेवढीच ताकद आज 85 वर्षाचा असताना आहे, आणि हा जो डोंगर आहे तो मला द्या, ह्याच्यावरचे सगळे राक्षस मी जिंकेल. अभी वो नहीं कहता सिर्फ डोंगर दो मुझे, नहीं, वो कहता है उस डोंगर पर राक्षस है. तो काय म्हणतो, फक्त डोंगर नाही तर त्या डोंगरावर राक्षस आहेत. क्या आपको पता था उस डोंगर पर राक्षस थे? वो जायंट्स. की तिथं धिप्पाड लोक, राक्षसासारखे धिप्पाड लोक होते. ये अच्छा लगा मुझे, धिप्पाड लोग. मराठी में बेटर लगता है. अभी मुझे लग रहा है धिप्पाड लोग थे वहां पर, मोठे होते.
जसा गल्ल्यात होता तसे धिप्पाड लोक होते. धिप्पाड लोक 10 फूट 10 फूट लंबे लंबे. और कालेब है 85 साल का. आणि कालेब होता 85 वर्षाचा. मैं अकेला काफी हूँ. तो कहा तो मी एकटा पुरेसा आहे सगळ्यांसाठी. मैं अकेला नहीं हूँ, परमेश्वर मेरे साथ. का? कारण त्याला माहित होतं की मी एकटा नाही, माझ्या सोबत माझा देव आहे. और वचन कहता है कालेब में एक अलग आत्मा थी. हालेलुया. वचन म्हणतं कालेब मध्ये, त्या व्यक्तीमध्ये वेगळा आत्मा होता. और क्या आपको पता है दोस्तों, वही पवित्र आत्मा आपके अंदर भी है. तुम्हाला माहिती का, जो कालेब में था. हालेलुया. तोच आत्मा जो कालेबामध्ये होता, तोच आत्मा आज आपल्या प्रत्येकामध्ये आहे. अगर आप कोई भी दानव को हराना चाहते हो, जर तुम्हाला कोणत्याही राक्षसाला हरवायचंय, कालेब से 2 चीजें सीखो. तर कालेब ह्या व्यक्तीपासून 2 गोष्टी शिका. पहिलं हाथों को ऊंचा उठाए और सर पर हात रखे. हातून आपल्या मस्तकावर ठेवा. आत्मा मेरे अंदर आणि है. बोला की माझ्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. परमेश्वर की आत्मा मेरे अंदर है. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा माझ्यामध्ये. परमेश्वर की आत्मा मेरे अंदर है. माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. पवित्र आत्मा मेरे अंदर है. आणि जो आत्मा देवाचा माझ्यामध्ये. और दूसरा चीज, आणि दुसरं, क्या तुम कालेब के तरह शब्द बोल सकते हो? की तुम्ही कालेबासारखं बोलू शकता का? अरे मैं स्ट्रॉन्ग हूँ. बोलो कि मी बलवान आहे. मैं बलवान हूँ. मी बलवान. बोलो मैं सब कुछ कर सकता हूँ. मी सर्व काही करू शकतो. बोलो मैं सब कुछ कर सकता हूँ. मी सर्व काही करू शकतो. बोलो कोई भी चीज नामुमकिन नहीं है. माझ्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. बोलो मैं ऊपर उठूंगा. बोला मी परत वर येणार. अरे शैतान, तू जितना भी मुझे नीचे दबाए, मैं स्प्रिंग जैसा हूँ. जितना तू मुझे नीचे दबाएगा उतना ही ऊपर उठूंगा. सैताना, तुम्हाला जेवढं खाली खेचशील तेवढ्याच वेगाने मी वर येणार जीवनामध्ये. हालेलुया. आमेन. आमेन. अरे करने दो शैतान को हमला. सैतानाला परमेश्वर के बच्चे हैं यार. सैतानाला जे करायचं करू द्या. आपण देवाची लेकरं आहोत. आपके हालात बदल जाएंगे, बस उसका नाम पुकारे. हालेलुया. फक्त ख्रिस्ताचं, येशूचं नाव घ्या, तुमची सगळी परिस्थिती बदलेल. कितने कालेब की तरह है. किती लोक आज स्वतःला कालेबासारखं मानतात. बोलो उसकी आत्मा. बोला देवाचा आत्मा माझ्यामध्ये. बोलो उसकी आत्मा. देवाचा आत्मा मेरे अंदर है. माझ्या आतमध्ये. उसकी सामर्थ मेरे अंदर है. देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये. आमेन. और अभी मुंह से बोलो. आता बोलोगे, मुखाने बोला. मुंह से बोलो. क्या बोलोगे? शब्द काढा, मुखाने बोला. मैं आशीर्वादित. मी आशीर्वादित आहे. मैं धनवान हूँ. बोला मी बलवान आहे. बोलो मेरे लिए सब कुछ मुमकिन है. मला सर्व काही शक्य आहे. कितने ये याद रखेंगे हाथों को? किती लोक ही गोष्ट जे आता बोललो ते लक्षात ठेवणार? आमेन. हालेलुया. आमेन. यहोशुआ कहता है मैं बूढ़ा हो चुका हूं. यहोशुआ म्हणतो आता मी म्हातारा झालोय. कालेब कहता है मैं 85 साल का हूं, मैं बूढ़ा नहीं हूं, मुझे कालेब काय म्हणतोय, माझं वय 85 आहे तरी पण मी म्हातारा नाहीये, 40 वर्षासारखाच आहे. आपको और एक इंटरेस्टिंग बात बताओ, सुने. अजून एक गोष्ट सांगतो. कालेब क्या कहता है पता है? कालेब काय म्हणतो, ये जो दानव है ना, हे जे राक्षस धिप्पाड आहेत, मेरे लिए रोटी है. ते एका भाकरी सारखे आहेत माझ्यासाठी. क्या है? काय? बोलो रोटी है. बोलो हे फक्त एक भाकरी खाल्ल्यासारखे आहेत माझ्यासाठी. क्या है वो? काय आहे? अभी आप रोटी खाते तो आपको क्या मिलता है? तुम्ही ज्यावेळेस भाकर खाता त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं? क्या मिळता है? बोलो ताकत मिळता है. ताकद मिळते. बोलो मैं रोटी खाता हूँ, मी भाकर खातो, ताकत मिळता है. ताकद मिळते. यानी कि आपका हर तकलीफ आपको एक रोटी के समान देखना है. हालेलुया. म्हणून तुमची प्रत्येक समस्या तुम्हाला भाकरी सारखी बघायची. कैसे देखोगे? कसं पाहणार तुम्ही त्याच्याकडे? भाकर. तकलीफ आया, समस्या आली, अरे यीशु के नाम से तू मेरे लिए रोटी है. की येशूच्या नावाने तू माझ्यासाठी भाकर आहे. मैं खाऊंगा, मी खाणार, ताकद पाऊंगा आणि ताकद मिळवणार, ऊपर उठूंगा वर येणार जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. माय जायंट्स आर लाइक ब्रेड फॉर मी. हे जे धिप्पाड आहेत ना, ते माझ्यासाठी भाकरी सारखे आहेत असं कालेब म्हणतो. आपका हर तकलीफ आपको स्ट्रॉंग बना रहा है. तुमची प्रत्येक समस्या ना तुम्हाला अजून बलवान बनवणार जीवनात. आमेन. आमेन. पर यीशु मसीह बिना नहीं, यीशु मसीह के साथ. पण येशूला सोडून तुम्ही हे करू शकत नाही, तर येशूला घेऊनच फक्त करू शकता. बोलो हालेलुया. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. आमेन. बोलो चंगाई मेरा जन्मसिद्ध अधिकार. बोला आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बोलो चंगाई मेरा जन्मसिद्ध अधिकार है. आरोग्य माझा जन्मसिद्ध हक्क है. आमेन. हालेलुया. देखो भाई, मैं तुमको एक बात बताता हूं क्लियर, ठीक है? चंगाई उत्पन्न होने के लिए ना अभी भी होगी या धीरे धीरे भी होगी. समझ रहे? आरोग्य जे पटकन सुटकीमध्ये पण मिळेल किंवा हळूहळू पण तुम्हाला पूर्ण आरोग्य मिळेल. समझ रहे हो बात? समजते का? हाथों को ऊपर उठाए. समझ रहे हो? क्योंकि अभी आपको मिलेगी.
कारण तुम्हाला आरोग्य तर मिळणार आहे, पर शायद से वो 30% हो सकती है. कदाचित ते आता 30% असेल. वचन कहता है ना 30%, 60%, 100%. वचन म्हणतं ना की तुम्ही फळ तुम्हाला मिळेल 30%, 60%, 100%. आमेन. हे चंगाई देने का काम परमेश्वर, आरोग्य द्यायचं काम प्रभूच आहे, विश्वास करने का काम तुम्हारा, पण विश्वास ठेवायचं काम तुमचं आहे. आमेन. चंगाई कैसे हासिल करूंगा, क्या आएगा, वो सब मत सोचो भाई, सिर्फ विश्वास करो की ते आरोग्य कसं येईल, कसं देव देईल ह्याचा तुम्हाला विचार करायचा नाही, फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुम्हारा काम क्या है? तुमचं काम काय? क्या काम है तुम्हारा? काय काम आहे तुमचं? हाथों को ऊंचा उठाए, बोलो मैं विश्वास करूंगा. फक्त विश्वास ठेवायचा. आमेन. आप विश्वास करो, फक्त विश्वास करायचा. अरे परमेश्वर को काम करने दो ना, देवाला त्याचं काम करू द्या. कसं येणार, पण तुम्ही विचार करू नका की येणार कसं नेमकं हे, येणार कसं ते, की आरोग्य तर मला पाहिजे पण देव नेमकं देणार कसं, कैसे देगा, कसं देणार हे तुमचं काम नाही. नहीं सोचना उसके बारे में, हे विचार करणं तुमचं कामच नाही, वो उसके हाथों में, ते देवाच्या हातामध्ये. तुम भरोसा करते हो वो देगा, पण तुम्ही विश्वास ठेवता का की देव आरोग्य तुम्हाला देणार? करते हो ना? तुम्ही भरोसा ठेवता का छुटकारा वो देगा, सुटका तुम्हाला देणार? तो चिंता क्यों करते हो? मग तुम्ही काळजी का करता? आराम से बैठ जाओ, थोड़ा पीछे हो जाओ, थोड़ा आरामात बसा खुर्चीवर, सो मत जाओ, बस आराम से बैठो, आरामामध्ये बसा, है ना, आराम करो. जब भी तुम आराम करते हो वो काम. आमेन. ज्यावेळेस तुम्ही आरामात बसाल ना, देव काम करेल. पर जब भी तुम काम करते हो वो, पण ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस देव तुमच्याकडे पाहत आरामात बसेल. उसको काम करने दो, पण देवाला काम करू द्या ना. तुम बस भरोसा करो, तुम्ही फक्त विश्वास करून आरामात बसा. किसी दिन 30% आएगा, है ना, एक दिवशी 30% आरोग्य येईल, आप आते रहो, पण ते तुम्ही येत राहा. 60% हो गया, दुसऱ्या वेळेस 60% होईल, ते आते रहो, तुम्ही येत राहा. एक दिन पूरी तरीके से आणि एक दिवस असेल 100% आरोग्य असेल. समझेगा भी नहीं कि बीमारी गई क्या, तुम्हाला समजून पण येणार नाही की तो आजार कधी निघून गेला. अरे आपको मुझ पर विश्वास नहीं ना, हमारे कलीसिया के लोगों से पूछो, सबकी जिंदगी में एक साक्षी है कि यीशु ने क्या किया. तुम्ही मंडळीतल्या कुणालाही पकडा आणि विचारा, प्रत्येकाच्या जीवनात एक साक्ष आहे, एक काय अनेक साक्ष आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. यस एवरीवन, यस सबके जिंदगी में पूछे, देखो सब प्रत्येकाच्या जीवनात एक साक्ष आहे, सबके जिंदगी में. क्यों? भरोसा करना नहीं छोड़ा. का? कारण त्यांनी विश्वास सोडला नाही. आमेन. विश्वास किया, विश्वास ठेवला, चंगाई वो देता है, आरोग्य देव देतो. भले एक दिन में दे, एका दिवसात या देईल, एक महीना में दे, एका महिन्यात देईल, पर उसका समय सही होता है, पण त्याची वेळ योग्य आहे. तुम विश्वास करो भाई. आमेन. बोलो हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन. जस्ट बिलीव. तुम्ही फक्त भरोसा ठेवा. बोलो भाई को विश्वास करो. बोला तुम्ही भरोसा ठेवा शेजाऱ्याला तुमच्या. बोला ऐसा हाथ रख के करो, बोलो विश्वास करो भाई. बोला भरोसा ठेव, विश्वास करो, भरोसा करा, चिंता ना करो, काळजी करू नका, विश्वास करो, विश्वास ठेवा. आमेन. आमेन. हालेलुया. अगर आप कलीसिया में नहीं मुस्कुरा रहे हो ना, तो सच में कुछ प्रॉब्लम है आपकी जिंदगी में. बिल्कुल ऐसे एक ब्रदर था, मैं छोटा था, तो वचन चल रहा था और वो ऐसे बैठे. पूछा क्या कर रहे हो? आत्मा से सुन रहा हूं बेटे. ऐसे कौन सुनता है ऐसे करके? अरे आपको मेरी तरफ देखना है, सुनना है, थोड़ा मुस्कुराना है, थोड़े बातें करने हैं, थोड़ा आमेन बोलना है, थोड़ा घोषणा करना है. सिर्फ बैठने नहीं आए आप, समझ रहे हो? कलीसिया में कभी भी सिर्फ बैठना, सुनना, जाना. मंडळीमध्ये फक्त येऊन न्यूट्रल राहायचं नाही, यायचं, ऐकायचं आणि जायचं, असं करायचं नाही. आप हाथों को ऊंचा उठाते हाथ हो, उंच बोलते हो करायचं, आमेन, वचन यस स्वीकारायचं, लॉर्ड, त्याचा भरोसा ठेवायचा, हालेलुया. उत्साहित व्हायचं. ये लोग हैं विश्वास के लोग, और जो ऐसे लोग रहते ना वो पाकर ही जाएंगे यीशु के नाम से. असे लोक विश्वासाचे आणि जसे असतात ते प्राप्त करूनच जाणार येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. परमेश्वर ने यहोशुआ से कहा, आवाजों को उठाओ क्योंकि ये शहर मैंने तुझे दिया है. देव यहोशुआ म्हणाला की तुमचा आवाज उंच करा, एक जोरात आरोळी मारा, कारण हे शहर यरीहो नगरी मी तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया. आमेन. आवाज उठाओ, म्हणून तुमचा आवाज उंच करा. हालेलुया बोलो. हालेलुया. सुस्ती निकालो, सगळा सुस्तपणा काढून टाका. आमेन. हालेलुया.
ऐसा तो नहीं ना मैं वचन बोरिंग प्रचार कर रहा हूं, ऐसे तो नहीं है। आमेन। चलो लूक 4:16 खोले। चला आपण लूक 4:16 वाचूयात। ऑलराइट, प्रेज द लॉर्ड। हम यीशु मसीह की कहानी से कुछ सीखेंगे, ठीक है? लूकचं शुभवर्तमान 4:16 4था अध्याय 16 वचन आपण उघडूयात। Holy Spirit take over. Thank you Lord. I want you to first go to verse 22. 22 में पहले जाएंगे, ठीक है? प्रथम आपण 22वां वचन वाचूयात त्याच अध्यायामध्ये लूक 4:22। सुने, यीशु मसीह अपने गांव में या नगर में चले जाता है फिर से, जहां पर उसका जन्म हुआ। येशू त्याच्या नगरी जातो जिथे तो जन्मला होता। और वो जगह का नाम क्या है? नाजरेत। आणि त्या जागेचं नाव काय होतं त्या नगराचं? क्या था? बोलो नाजरेत। नाजरेत है ना? बोला नाजरेत। छोटा सा गांव, छोटंसं गाव होतं त्याचं। आमेन। और जब यीशु मसीह आता है आणि ज्यावेळेस येशू तिथे येतो तो लोग जो उसके गांव के हैं वो बोलने लगते हैं ये कौन है? त्यावेळेस त्याचे गावचे लोक एकत्र येतात त्याला आणि एकमेकांमध्ये बोलू लागतात, चर्चा करू लागतात, हा कोण आहे? ये इतना चमत्कार कर रहा है जो यीशु, एवढा चमत्कार करत आहे, ये तो यूसुफ का हा तर योसेफाचा मुलगा आहे ना, ये जोसेफ का बेटा है, हमारे बीच में पला हा जो आपल्यामध्येच लहानाचा मोठा झाला, आपण त्याला पाहिले कौन आहे कोण हा असा नेमका? सुतार का बेटा है, एक सुताराचा मुलगा, ये कौन सा बड़ा काम करेगा? हा कसं काय एवढे मोठे काम समझ करत रहे आहे? बात को? मी त्याला कमी लेखत होते। क्या बोल रहे हैं कि ये कौन है? हा कोण आहे? कई सारे लोग कई बार ना लोग आपको बोलेंगे तू कौन है भाई? अनेक जण म्हणतात ना तू कोण आहेस रे? क्या है तेरे पास? क्या है तुझ्याकडे काय क्या है तेरे पास? काय आहे? किसको पहचानता तुझी है? योग्यता काय आहे? तेरे पास क्या है? बैंक में क्या है? क्या कितने पैसे हैं प्रॉपर्टी तुझ्याकडे? तेरे पास? तेरे काय को परमेश्वर प्रॉपर्टी क्यों आशीर्वाद करे? हाँ? कौन सा पवित्र इंसान है तू? तू पवित्र आहेस का? परमेश्वर ये नहीं देखता कि आपके पास कितना है, पण देव पाहत नाही की तुमच्याकडे काय आहे, किती, मायने नहीं रखता ते परमेश्वर। महत्वाचं नाहीये इनफैक्ट देवासाठी। जितना कम है आपके पास उतना ज्यादा उलट मिलेगा। त्यासाठी चांगलं आहे की जेवढं कमी तेवढं जास्त तो तुम्हाला देईल। दुनिया के लोग बोलते हैं ना कितना है तेरे पास? अनेक जगातले लोक म्हणतात माझ्याकडे किती आहे, किस किस को पहचानता है तू? किती किती कोणाकोणाला ओळखतोस, कहाँ पर है तेरा कनेक्शन? कुठे कुठे तुझी ओळख किस आहे, बड़े इंसान के साथ कनेक्शन है? कोणत्या प्रभावी लोकांसोबत तुझं ओळख आहे? मैं किसी को नहीं जानता हूँ, पण मी कोणाला ओळखत नाही, मैं यीशु को जानता फक्त येशू ख्रिस्त पुरेसा आहे। हूँ। आमेन। आमेन। मेरे पास नहीं है, मैं ज्यादा लोगों को नहीं पहचानता, मी अनेक लोकांना ओळखत नाही, पर मैं एक इंसान को जानता हूँ जो इस दुनिया का मालिक है, वो है यीशु पण मसीह। जो या जगाचा निर्माण करताय ख्रिस्त, मी त्याला ओळखतो। आमेन। आमेन। दुनिया बोलेगी अगर तुझे कुछ चाहिए तो तेरा कनेक्शन क्या है, कितने जनों को जानता है, तू कितना होशियार है, तू कितना स्मार्ट है, तेरे बैंक अकाउंट में कितने पैसे हैं। ये परमेश्वर के राज्य में ये चीजें मायने नहीं रखते। जगात देवाच्या राज्यामध्ये या गोष्टी महत्वाच्या नाहीत की तुम्ही कुणाला ओळखता, किती पैसे, किती हुशार आहे, किती सामर्थ्यशाली आहे तुम्ही, तुमची पोझिशन काय आहे, कितना पढ़ा लिखा है तू, किती शिकलेले आहात। ऐसा नहीं बोल रहा कि पढ़ो लिखो मत, ये नहीं बोल आता रहा हे हूं मैं, कमी, मी याला कमी लेखत नाहीये, ये नहीं बोल रहा हूं मैं, मी असं म्हणत नाही पर की शिकू अगर नका, आज आप नहीं हो, पण जर आज तुम्ही नसाल, आप किसी से कम नहीं हो पण दोस्तों। तरी सुद्धा तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही देवाच्या Amen? नजरेत। क्योंकि जितना कम आपके पास है उतना ज्यादा वो आपको भर सकता है। आमेन। कारण जेवढं हालेलुया। कमी तुमच्याकडे आहे ना, Amen? तेवढं जास्त तो तुम्हाला देऊ शकतो। पर जितने जन अपने काबिलियत पर विश्वास करते, अरे भाई तेरे को पता है मैं किसको जानता हूँ, पण अनेक जण स्वतःवरच स्वतःची बढाई करतात, म्हणतात तुम्हाला माहिती का मी कुणाला ओळखतो, मेरे को पता है क्या मेरा पहचान कहाँ तक है, माहिती का कहाँ मी तक है? कोणाला ओळखतो, स्वतःची बढाई एक करतात। परमेश्वर का हाथ तेरे सर से निकल गया, तू जिंदा भी नहीं रहेगा भाई। पण देवाने आपला हात त्या व्यक्तीच्या मस्तकावरून काढला तर किस बात कदाचित का त्याचं घमंड जीवन कर रहा सुद्धा संपेल। यू नो मैं ना अंदर से बंद हो जाता हूँ। ऐसे लोग जो कहते हैं ना अरे मी कोणाला ओळखतो माहिती, बंद हो जाता हूँ। मतलब मैं बोलता हूँ क्या बोलूँ मैं उनको अभी। त्यावेळेस लोक माझ्याशी असं म्हणतात हाँ। तुम्हाला माहिती का मी कुणाला ओळखतो, मैं त्यावेळेस इसको काय जानता बोलायचं ह्या हूँ, लोकांना, मैं ये मैन ऑफ गॉड को जानता हूँ, वो मैन ऑफ मी गॉड को देवाच्या जानता हूँ। ह्या सेवकाला ओळखतो, ए, माहिती ह्या नाही. पुढाऱ्याला ओळखतो, तेरी जिंदगी में यीशु कहाँ पर है? पण तुमच्या का बरं? जीवनात येशूचं स्थान कुठे आहे? तू उसको कितना जानता है? तू येशूला किती ओळखतो ते सांगा। हाँ? तू उसको जानता है? तुम्ही त्याला ओळखता का? तू लोगों को जानता होगा, कोई फायदा नहीं है। लोकांना ओळखत असाल पण त्याचा उपयोग नाही, क्योंकि लोग जब भी तेरे मुश्किल हालात में ना, कई लोग तेरे साथ भी नहीं देंगे कारण दोस्त। ज्यावेळेस सही है? त्रास येईल, समस्या येईल, कठीणता नहीं देंगे। येईल, ते लोक आजूबाजूला छोड़ सुद्धा देंगे। दिसणार नाहीत, जब भी तुम्हाला तेरे मुश्किलात सोडून हालात आएंगे जातील। ना, अगर उनका कोई फायदा नहीं ना, वो हाथ निकाल देंगे तेरे सर से। क्या करेगा जर तू? त्यांचा फायदा नसेल ना तर ते तुम्हाला है सोडून ना? देतील। सही बोल रहा हूँ मैं, हाथ बरोबर आहे सही ना, बोल रहा आपण हूँ ना? अनुभव घेतलाय। वो चाहे तुम्हारे रिश्तेदार हो या परिवार तुमचे वाले लोग, नातेवाईक असतील, कोणीही हाँ। असू द्या, त्यांचा फायदा कई बार नसेल तर ते तुम्हारा मदत करणार परिवार नाही। भी तुम्हें डिसऑन कर देगा, नहीं चाहिए तेरी जरूरत नहीं है।
आपण पाहिले काही लोकांचे कुटुंब त्यांना सोडून देतात, पर यीशु कभी हाथ नहीं पण तसा येशू नाहीये आपला, तो कधीच आपला हात सोडणार नाही. उसको जानो, म्हणून त्याला ओळखा. मुझे मत जानो, उसको जानो. येशूला ओळखा. आमेन. आमेन. हाथों को ऊंचा उठाए, बोलो उसको जानना. बोला त्याला ओळखायचंय, उसको जानना है, त्याला ओळखायचंय. आपका बैकग्राउंड कितना भी डार्क रहेगा, कितने भी आप बुरे इंसान रहोगे, पहले परमेश्वर को पल भर नहीं लगेगा आपकी जिंदगी बदलने. भूतकाळात तुम्ही कितीही वाईट काम केलेले असू द्या, कितीही चुका घडलेल्या असू द्या, काही हरकत नाही, एका क्षणात देव तुम्हाला बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. कितना भी डार्क बैकग्राउंड, कितीही काळा भूतकाळ असू द्या तुमचा. आपको एक स्टोरी सुनाओ. एक गोष्ट सांगतो, सुनोगे? बड़ा इंटरेस्टिंग है, पढ़ा था, मुझे बड़ा इंटरेस्टिंग लगा. एक ग्रुप था, एक गट होता, जो आर्टिस्ट थे, पेंटर्स थे, जे चित्रकार होते. तो उनके बीच में कंपटीशन था. समझ रहे हो? हाथों को ध्यान से चित्रकार लोकांचा एक ग्रुप गट होता, त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू होती. तो उनको टॉपिक दिया गया था आणि त्यांना एक विषय देण्यात आला. तुम जो भी चित्र बनाओगे उसमें तुम्हें शांती दर्शाना है. क्या दर्शाना है? जे काही चित्र काढाल त्याच्यामध्ये तुम्हाला शांती दाखवायची. क्या दर्शाना है? काय दाखवायचं? त्या चित्रामधून शांती दिसली पाहिजे. तुम्हारे पेंटिंग से, समझ रहे हो? तुमच्या चित्रामधून शांती दिसली पाहिजे. तो सभी जन ड्रॉ करने लगे. मग सगळेजण ते चित्र काढू लागले. किसी ने पहाड़ बनाया, कुणी डोंगर झाडी काढली, किसी ने झरने, कुणी जो धबधबा असेल, किसी ने ओहळ असेल ते काढला, शांत नदी बहता हुआ, शांत नदी वाहते त्याचं चित्र काढलं. अलग चीजें बनाया. असे वेगवेगळे चित्र त्यांच्या नुसार त्यांनी कल्पनेनुसार काढली. पर एक इंसान था, आणि एक व्यक्ती होता जो इन सब में से जीत गया. त्या सगळ्यांमध्ये तो जिंकला. और आपको बताओ उसने क्या बनाया? आणि त्याने काय बनवलं, कशाचं चित्र काढलं? हाथों को उठाए, सुनो. उसने क्या बनाया पता है? त्याने कशाचं चित्र काढलं? उसने पहाड़ बनाया, त्याने डोंगराचं चित्र काढलं, जो अंधकार में था, जे अंधारामध्ये होतं. उसने बिजली कड़कड़ाती हुई बताई, आणि त्याने दाखवलं की वीज कडकडते. उसने तूफान में आया हुआ समंदर बताया, त्याने दाखवलं की कसं वादळामध्ये समुद्राच्या लाटा उचंबळून येते. अगर आपने दूर से देखा, आणि पण जर तुम्ही ते चित्र लांबून पाहिलं, बोलोगे यार इसमें क्या शांति है, तर तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये तर शांती दिसतच नाही. पर जब भी आप नजदीक जाते हो, म्हणजे तुम्ही जवळ जाल, उसने एक पेड़ बनाया था. तिथं त्याने एक झाड काढलं होतं. पेड़ में एक घोंसला था, आणि त्या झाडामध्ये एक घरटं होतं, और घोंसले में एक चिड़िया थी, आणि त्या घरटामध्ये एक चिमणी होती, और उसके बच्चे थे, आणि त्याची पिल्लं होती. बारिश गिर रहा है, आणि वरून पाऊस पडत आहे. वो माँ चिड़िया ने अपने बच्चों को अपने पंखों तले नीचे रखा, आणि त्या चिमणीने आपल्या पिलांना आपल्या पंखांखाली झाकले. और वो जो बच्चे थे, आणि ती जी लहान पिल्लं होती, शांत तरीके से पद्धतीने बैठे थे, बसली होती. आमेन. और वो जीत गया, आणि तो जिंकला. दोस्तों, इसका अर्थ क्या है? ह्याचा अर्थ काय? जिंदगी में तकलीफ आएंगे, जीवनामध्ये समस्या येणार. आमेन. शांति का अर्थ ये नहीं कि मेरी जिंदगी में तकलीफ नहीं आएंगे. शांतीचा अर्थ असा नाही की जीवनात त्रासच नाही होणार, पर शांति का ये अर्थ है, पण शांतीचा अर्थ काय? कि भले तकलीफ आए, भले समस्या येईल, उसका हात मेरे सर पर है, त्याचा हात माझ्या डोक्यावर आहे, और मैं आणि मी सुरक्षित हूं. सुरक्षित आहे. आमेन. पीस इज नॉट द एब्सेंस ऑफ प्रॉब्लम्स. शांती त्या समस्येचं काम नाही. पीस इज द प्रेजेंस ऑफ जीसस क्राइस्ट. शांती येशूची उपस्थिती प्रेज द आहे. लॉर्ड. शांति ये नहीं कि आपके जिंदगी में तकलीफ नहीं है, शांतीचा अर्थ असा नाही की समस्याच नाही जीवनात, पर शांति ये है शांती म्हणजे कि काय? वो मेरे तकलीफों के बीच में मेरे साथ है. की माझ्या प्रत्येक समस्येमध्ये येशू विश्वास माझ्या सोबत आहे. हाथों को ऊंचा उठाए, बोलो वो मेरे साथ है. बोला येशू माझ्या सोबत आहे. बोलो वो मेरे साथ है. येशू माझ्या जोर सोबत से आहे. बोलो वो मेरे साथ है. येशू माझ्या सोबत हर आहे. तकलीफ में, प्रत्येक हर समस्येमध्ये, पीड़ा में, प्रत्येक त्रासात, कितने दुःखात विश्वास करते. किती लोक आज भरोसा मुझे ठेवतात. पता है आप बहुत बुरे हालातों के द्वारा जा रहे हो, पर जैसे उस चिड़िया ने अपने बच्चों को प्रोटेक्ट किया था, वैसे परमेश्वर आपको प्रोटेक्ट करेगा. आज तुम्ही अनेक त्रासातून जात हालेलुया. असाल, पण त्या जोर से चिमणीने बजाए, आपल्या पिलांना राजाओं के आपल्या राजा के पंखांखाली सुखरूप हालेलुया. ठेवलं. तसं देव तुम्हाला त्याच्या पंखांखाली सुखरूप मेरे ठेवेल. तकलीफ में यीशु मसीह मेरी शांति है. बोला माझ्या त्रासामध्ये ख्रिस्त माझी शांती आहे. मेरी गरीबी में वो मेरी उन्नति है. माझ्या गरिबीमध्ये येशू माझी समृद्धी आहे. विश्वास करते. आमेन. हालेलुया. तो आपका बैकग्राउंड कितना भी डार्क रहेगा, आप पता है आपके खुद के परिवार वाले लोग बोलेंगे तू निकम्मा है, पर परमेश्वर कहेगा अरे तू निकम्मा है, तू आजा मेरे राज्य में, मैं तुझे कुछ महान बनाऊंगा.
आमेन. घरचे लोक म्हणतील अरे तू तर बिनकामी आहे, काही कामाचा नाहीये, पण देव कहणार ठीक आहे, तू बिनकामी माझ्याकडे माझ्याकडे तुझ्यासाठी काम आहे. जैसे आप यहाँ पर बैठे हो ना, शैतान आपके मन में ख्याल डालेगा भाई तू ठीक नहीं है, तू ठीक इंसान नहीं है, तुझे कैसे लगता है तुझे चंगाई मिलेगा, करनी से छुटकारा मिलेगा, तू योग्य नहीं है. हाथों को ऊंचा उठाकर बोलो भले मैं योग्य नहीं हूँ, मेरा परमेश्वर मुझे योग्य बनाता है. आमीन आमीन. हालेलुया. आमीन. आपको पता है कई सारे लोग बीमारी में हैं क्योंकि उन्हें लगता है कि वो उसके लायक है. समझ रहे हो? अनेक जण आजारात आहेत कारण त्यांना असं वाटतं की त्या आजार त्यांच्यावर जो आलाय त्याच्या ते लायकीचेच आहेत, योग्यतेचे आहेत, ते बरोबर आहे की आजारी आहेत. हाथों को उठाए. सही बोल रहा हूँ. कई समय ना जब आप लंबे समय तक प्रॉब्लम में रहते हो ना, आप खुद को कोसने लगते हो, शायद से काय केले माहिती नाही. खूप वेळ तुम्ही समस्येमध्ये असताना तुम्ही स्वतःलाच कोसू लागता, म्हणता माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल. ये ख्याल शैतान से. पण हा जो विचार तुमच्या मनात आलाय ना, तो शैतानाने टाकलाय. आप पवित्र अपने कामों से नहीं, आप पवित्र उसके लहू से. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामामुळे पवित्र होत नाही, झाला नाही, तर येशूच्या कामामुळे पवित्र झालात. आज आप सभीओं को चंगाई मिल सकता है, भले आप कितने भी बड़े पापी हो, क्योंकि आपके काम मायने नहीं रखते, उसका बलिदान मायने रखता है. हालेलुया. आज तुमच्या मधल्या प्रत्येकाला आरोग्य मिळू शकतं. तुम्ही कितीही वाईट गोष्टी केलेल्या असू द्या, कितीही मोठे पाप केले असू द्या, का? कारण तुमच्यामुळे नाही तर त्याने जे काम केले त्याच्यामुळे. अरे थोड़ा मुस्कुराओ अभी. आमेन. खुश हो कि नहीं? शैतान हर बार बोला तू योग्य है, निकल यीशु के नाम से, मैं योग्य हूँ. शैतान ज्या ज्यावेळेस म्हणेल तुम्हाला प्रश्न टाकेल की तू योग्य आहेस का, प्रत्येक वेळेस उत्तर द्यायचं हो, येशूमुळे मी योग्य आहे, मी योग्य आहे. बोलो खुद को मैं योग्य हूँ. स्वतःला बोला मी योग्य आहे. क्या बात है. आमीन. आमीन. हो रहे हो ना एनकरेज अभी थोड़ा तो हो रहे हो, हाथों को. आमीन. दाऊद के भाइयों ने भी बताया तू कौन है भाई. दाविदाच्या भावांनी सुद्धा त्याला खुद के भाई कौन है तू, की तू कोण आहेस रे, तू क्यों आया यहाँ पर जंग में, तू इथं लढाईच्या मैदानात कशाला आलास, क्या काम है तेरा, क्या तुझं काय काम आहे इथं. अरे थोड़े समय के बाद वही दाऊद ने गोलियात का सर अपने हाथ में लिया और कहा अभी मैं बताता हूँ कि मैं कौन हूँ, मैं उस परमेश्वर का बेटा हूँ. त्याच दाविदाने गल्ल्याचा शीर त्याच्या झाडापासून वेगळं केलं. आमेन. आमेन. आपका परिवार भी कहेगा आप कोई फायदे के नहीं हो, पर यीशु मसीह कहेगा अरे तुम मेरे फायदे का तो जरूर है. हालेलुया. कुटुंब म्हणाल तू काय कामाचा नाही, यीशु म्हणतो तू खूप कामाचा आहे. अरे मैं भी नाकारा गया इंसान हूं भाई. हाँ, मेरे में कोई खूबी नहीं है, वो बनाता है मुझे. आमेन. आमेन. क्योंकि मैं आपको बताता हूं, मैं आप जो निकम्मा बोलते हो ना, मैं वही था. हाँ, मैं योग्य नहीं था, मैं यहाँ पर खड़े रहने के योग्य नहीं, उसने बनाया योग्य. मला इथं उभा राहण्यासाठी येशूने योग्य बनवलेलं आहे, मी स्वतःहून योग्य नाही. इसलिए तो मैंने शुरुआत में कहा ना मुझे देखने मत आओ. म्हणून तर मी सुरुवातीला काय म्हटलं, मला पाहू नका, येशूला पहा, उसे देखने आओ. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो हालेलुया. है ना, बाइबल पढ़ोगे आप. हाँ, बराक नाम कर का एक राजा था. तुम्ही क्या नाम था उसका? वाचाल. बोलो बराक. त्यावेळेस बराक नावाचा राजाविषयी वाचा. देखो चर्च में आ रहे ना, अच्छे तरीके से बाइबल जान लोगे आप, है ना. ठीक है. आमेन. बराक नाम कर का एक राजा था. ठीक है. बराक नावाचा राजा होता. अभी बराक जो था वो इजराइल राज्य का सेनापति था. कौन था? बराक जो होता इस्रायलचा सेनापती होता. ठीक है, सेनापति था वो उस समय. ही वाज द मिलिट्री हेड. तो सगळ्या सैन्याचा सेनापती होता. अभी जो इस्राएल के खिलाफ दुश्मन सेना थी आणि इस्रायलच्या विरोधात दुश्मन आले होते, उसका सेनापति का नाम था सिसरा. बोलो क्या था? आणि त्या शत्रूच्या सेनापतीचं नाव होतं सिसरा. क्या था नाम? काय नाव होतं? बोलो सिसरा. सिसरा. तो परमेश्वर ने बराक को कहा, आणि परमेश्वराने बराकला सांगितलं, ये सिसरा तुझे बहुत तकलीफ दे रहा है ना, हा सिसरा तुला खूप त्रास देत आहे ना, इस पर मैं तुझे जय दूंगा. ह्या सिसरावर मी तुला विजय मिळवून देईल. अभी बराक बोलता है 1 मिनट रुको. आणि मग बराक म्हणतो 1 मिनिट. परमेश्वर ने कहा वो काफी नहीं है. प्रभूने बोललाय ना तेवढं पुरेसं नाहीये. जाता है डेबोरा. किसके पास जाता है? तो जातो देबोरा. डेबोरा नाम करके एक नबी थी. देबोरा नावाची एक संदेश उसके पास जाता है, तिच्याकडे जातो और पूछता है आणि बोलतो, विचारतो, देबोरा सिसरा के ऊपर मुझे जय पाना है, की सिसरावर मी विजय मिळवावा का? तो डेबोरा कहती है हाँ जा, परमेश्वर ने उसे तेरे हाथों में दिया है. देबोरा म्हणते हो जा, देवाने तुला त्याला तुझ्या हाती दिलेलं आहे. अभी परमेश्वर ने बोला सही है ना. आता प्रभूने आधीच सांगितलं होतं ना. पर ये देखो इंसान, पण ह्याचं पहा, ये कहता है ठीक है, वो देवाला म्हणतो ठीक आहे, तू भी मेरे साथ चल, तू पण माझ्यासोबत चल, मुझे तू चाहिए. देबोराला म्हणतो तू पण माझ्यासोबत चल. फिर डेबोरा कहती है, मग देबोरा म्हणते
अभी तूने ये बोला ना, आता तू हे जे बोललास, तू जय पाएगा, तू विजय मिळवशील, पर वो सिसरा तेरे हाथ से नहीं मरेगा, एक दूसरे लड़की के हाथ से मरेगा. पण तो सिसरा तुझ्या हातून ठार होणार नाही, दुसऱ्याच्या हातून ठार होईल. हर बार आप थोड़ा भी भरोसा इंसान पर करते हो ना, आपका विजय थोड़ा सा, म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्ही व्यक्तीवर भरोसा ठेवू लागता, त्या वेळेस तुमचा विजय. हम लोग क्या करते हैं, तकलीफ के समय में आप अपने परमेश्वर को कॉल करने के बजाय अपने दोस्त को कॉल करते हैं. ज्यावेळेस त्रास येतो, पहिल्यांदा आपण काय करतो, मित्राला फोन करतो. क्यों दोस्त को कॉल करते हो भाई? का मित्राला बोलवायचे? Jeremiah 33:3 call unto me in the day of trouble and I will answer you. इर्मया 33:3 देव काय म्हणतो, तुझ्या त्रासाच्या दिवसामध्ये तू मला प्रथम हाक मार. अरे इंसानों के पास जाने के बजाय आपको आधा विजय मिल सकता है, परमेश्वर के पास पहले जाओ, पूरा विजय तुम्हारा है. तुम्ही जर का व्यक्तीकडे गेला तर कदाचित अर्धाच विजय मिळेल, देवाकडे गेला ना तर पूर्ण विजय मिळेल. सही बोल रहा हूं या सही बोल रहा हूं? बरोबर है ना? सही बोल रहा हूं. तो आधा विजय मिला उसको, क्या फायदा? अभी वैसे ही जूडा के साथ हुआ. किसके साथ? तसंच यहूदा सोबत झालं. दो कहानी तो सीख के जाओगे आप, ठीक है? तो क्या जूडा के साथ भी वैसे ही हुआ? यहूदा सोबत तसंच झालं. परमेश्वर ने कहा कि तेरे दुश्मनों को मारने जा. तो काय म्हणाला की तुझ्या शत्रूंना तू ठार करायचा. जूडा कहता है परमेश्वर मैं अकेला नहीं जाऊंगा, मैं अपने भाई को लेके आता हूं. यहूदा म्हणतो मी एकटा नाही जाणार, भावाला घेऊन जाईल. अरे परमेश्वर ने कहा अकेले जा. प्रभू म्हणतो अरे तू एकटा जा. भाई के साथ जाता है. सुनो, मग तो आपल्या भावाला घेऊन जातो, देवाचा नाही एकटा. वचन कहता है वो बहुत जंग जीतता है. वचन म्हणतो तो ते लढाई जिंकतो, पर कुछ नहीं जीतता. पण सर्वच नाही, काही जिंकत क्यों? नाही. क्योंकि वचन कहता है कुछ रथ जो थे, जहां पर जिस जगह पर उसको कब्जा करना था, कुछ रथ वहां पर के आयन के थे, लोहे के थे, इसलिए वो उसे हरा नहीं पाया. कारण तिथले काही जे रथ होते ना ते लोखंडाचे होते आणि त्यांना तो हरवू शकला नाही. कलीसिया एक बात बताओ मुझे, आता एक सांगतो, परमेश्वर के लिए क्या लोहे का या क्या पेपर का? देवासाठी लोखंडाचं काय आणि कागदाचं काय? क्या कैंसर, क्या सर्दी? सर्दी काय आणि कॅन्सर काय? उतना ही बड़ा है परमेश्वर. जेवढा कॅन्सर मोठा आहे तेवढंच सर्दी. हारा क्यों? मग यहूदा हरला का? पूरा भरोसा नहीं किया. कारण त्याने देवावर पूर्ण 100% विश्वास ठेवला नाही. म्हणून आज तुमच्यापैकी किती लोक 100% विश्वास ठेवतात देवावर? आपको पूरा चंगाई मिलेगा अगर आप मुझ पर भरोसा नहीं करोगे, पर उस तुम्हाला पूर्ण आरोग्य मिळेल जर तुम्ही येशूवर भरोसा ठेवाल. किस पर? कोणावर? हाथों को उठाटा. किस पर? बोला कोणावर? यीशु मसीह पर. येशू ख्रिस्तावर. बोलो यीशु मसीह पर. येशू ख्रिस्तावर. बोलो मेरा भरोसा उस पर है. बोलो माझा भरोसा त्याच्यावर आहे. बोलो मेरा भरोसा उस पर है. माझा भरोसा त्याच्यावर आहे. बोलो हालेलुया. हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. तो यीशु मसीह को नकारते हुए बोले ये कौन है? यूसुफ का बेटा है ना, जैसे आपको बोला रहेगा बहुत सारे लोग. नासरत मधले लोग येशूला पाहून म्हणाले हा कोण आहे? हा तर योसेफचा मुलगा आहे. यीशु मसीह 2 चमत्कारों के बारे में बोलता है. सुनो, मग येशू 2 चमत्काराविषयी बोलतो. यीशु मसीह कहता है पहला, येशू म्हणतो प्रथम, इस्राएल राज्य में बहुत सारे विधवा स्त्री थे. इस्राएल राज्यामध्ये अनेक विधवा स्त्री होत्या. सिर्फ एक विधवा स्त्री को चंगाई मिली. हालेलुया. त्यातल्या एकीलाच आरोग्य मिळालं. चंगाई नहीं, पुरवठा मिळाला. आमेन. क्योंकि पूरे इजराइल राज्य में वहां पर अकाल था, पर एक ही विधवा स्त्री जो ज़ेरेफात से थी, जिसको परमेश्वर ने पुरवठा दिया. हालेलुया. कारण इस्राएल मध्ये अनेक विधवा होत्या, पण त्यामध्ये फक्त एका विधवेचा पुरवठा झाला. और वो पुरवठा नहीं बहुत चमत्कारिक तरीके से था. पता है? पुरवठा पण खूप चमत्कारिक रीत्या झाला. एलाइजा आता है विधवा के पास, कहता है देवाचा संदेश तिथे जातो आणि बोलतो तेरा जो तेल है ना घर का वो खत्म नहीं होगा. हालेलुया. तुझं जे तेल आहे ते संपणार नाही. क्या आपको पता है तेल सिर्फ खाना बनाने में यूज नहीं होता था उस समय. त्यावेळेस तेल फक्त जेवणामध्येच वापरण्यात येत नव्हतं. पता है आग लगाने के लिए भी होता था, कि उस समय ट्यूबलाइट्स थोड़ी थे. त्यावेळेस तेल ना आगीसाठी सुद्धा ते वापरायचे. आमेन. तो वो तेल की वजह से उसका पूरा घराना चल गया. हालेलुया. आमेन. त्या तेलामुळे पूर्ण घर सुने वाचलं. जब भी परमेश्वर आपको पुरवठा करता है ना, सिर्फ एक जगह पर नहीं करता, आमेन, सारे जगहों पर आशीर्वादित करता है. ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वाद देतो एकाच भागात देत नाही तर सर्व भागामध्ये देतो. आमेन. आमेन. वो आपकी गरीबी को भी मिटाता है, आपके तकलीफ को भी मिटाता है, आपके चिंता, एंजाइटी, डिप्रेशन को भी निकालता है. सर्व त्रास तो काढून टाकतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. हालेलुया. देखो तेल खत्म नहीं होता है, ठीक है. और दूसरा एग्जांपल परमेश्वर बताता है कि बहुत सारे कोड़ी थे इजराइल में, पर एक ही कोड़ी को चंगाई मिला. उसका नाम था, भाई सही है, उसका नाम था नामान. आणि येशू काय म्हणतो, इस्रायल मध्ये अनेक कुष्ठरोगी होते, पण
एकाच कुष्ठरोग्याला आरोग्य मिळालं आणि त्याचं नाव काय होतं? नामान. हम वो गाना गाते ना, एलिशा की नामान ने बात मान यारदेन के नदी में डुबकी बोलते ना, डुबकी लगा फिर डुबकी लगाते रहते हम, जो भी वो एक्शन वाला पता है ना, वो नामान है ना। देखो पुराने करार में डुबकी लगाया, एक बार नहीं, 2 बार, 7वें बार ठीक हो गया है ना। आमीन। नए करार में देखो वचन कहता था पुराने करार में कि तुम कोड़ी को छू नहीं सकते, समझ रहे हो? वचनात सांगण्यात आले जुन्या काळामध्ये तुम्ही कुष्ठरोगी व्यक्तीला हात लावू शकत नव्हता, क्योंकि कोड़ी जो है वो अशुद्ध होता है, कारण जो कुष्ठरोगी होता तो अशुद्ध असायचा। और अगर आपने कोड़ी को हात लगाया आणि जर तुम्ही त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला, उसका अशुद्धता तर त्याची अशुद्धता तुमच्यावर येईल। पर यीशु मसीह ने क्या किया? पण येशूने काय केलं? उसने कोड़ी को, त्याने कुष्ठरोग्याला हात लावला, और जो यीशु मसीह की शुद्धता थी वो अशुद्ध को शुद्ध बनाती है। शुद्धता होती ती शुद्धता कोड़ी व्यक्तीला कुष्ठरोग्याला शुद्ध करते आणि तो कुष्ठरोगी बरा होतो। परमेश्वर कोई नदी की जरूरत नहीं, परमेश्वर के हाथ काफी है। येशूला कोणत्या नदीची गरज नव्हती, त्याचा हात पुरेसा आहे। प्रेज द लॉर्ड, आमेन। उसके हाथ काफी है, त्याचा हात पुरेसा आहे। प्रेज द लॉर्ड। अभी ये दोनों चमत्कार यीशु मसीह ने क्यों बताया? आता येशूने त्या लोकांना हे 2 चमत्कार का सांगितले? एक विधवा का, एक विधवेचं, और एक कुष्ठरोग्याचं। बोलो, विधवा का, विधवा और कोड़ी का। आणि कुष्ठरोगी। विधवा को पुरवठा मिला, विधवेला पुरवठा मिळाला, और कोड़ी को आणि कुष्ठरोग्याला शंगाई मिला, आरोग्य मिळालं। ये 2 चीज मुझे कैसे मिल सकते हैं? आता ह्या 2 गोष्टी मला कशा मिळतील? हाथों को ऊपर उठाया, समझ रहे हो बात है ना? पहला चीज, प्रथम परमेश्वर ने पॉइंट आउट किया कि ये दोनों जो थे वो यहूदी नहीं थे, वो परराष्ट्रीय थे। येशूने काय सांगितले? हे जे 2 आहे ना, हे इस्रायलचे संतान नव्हते, ते बाहेरच्या देशातले होते। ये योग्य नहीं थे, ते त्या लायकीचे नव्हते, पर तो भी मेरी कृपा की वजह से मैंने उन्हें, पण माझ्या कृपेमुळे, देवाच्या कृपेमुळे त्यांना ते मिळालं। हालेलुया, आमेन। योग्य ते त्या योग्य नव्हते, वाचा में नहीं थे, त्यांना तो अधिकारच नव्हता मिळवायचा, नहीं थे वाचा में, ते करारात नव्हते, मेरी कृपा है, पण ती माझी कृपा होती। आमेन। तुम मुझे बोल रहे हो कि मैं कौन हूं? मैं कुछ नहीं हूं, मैं जो भी हूं मैं परमेश्वर की कृपा की वजह से हूं। वैसे ही इन दोनों लोगों को भी, ये कोड़ी को भी और ये विधवा को भी पुरौठा और आशीर्वाद और चंगाई मैं दूंगा, क्योंकि वो योग्य नहीं है। जितने भी जन अयोग्य है वही योग्य ठहराते हैं परमेश्वर के आशीर्वाद और बरकत के लिए। बोलो आमीन, आमीन। पर अगर आज आप आए ना, मैं योग्य हूं भाई, तुझे पता है मैं कौन हूं, मैं बाइबल पढ़ता हूं 10 घंटे, अच्छा घर पे रह, फिर तुझे यीशु की जरूरत थोड़ी है, तुझे बाइबल की जरूरत है। अरे मैं प्रार्थना करता हूं 10 घंटे, तो तुझे तेरे प्रार्थना पर भरोसा है, परमेश्वर पर नहीं। तुमचा भरोसा की तुम्ही किती वेळ बाइबल वाचलं, किती वेळ प्रार्थना केली ह्याच्यावर असेल तर त्याचा उपयोग नाही। हाँ, अगर आप बाइबल में पढ़ रहे हो पर उस पर निर्भर होकर नहीं पढ़ रहे तो क्या फायदा बाइबल पढ़ने का? तुम्ही बाइबल वाचत आहात पण येशूवर अवलंबून नाही तर त्याचा उपयोग काय मग? हर चीज में उसकी जरूरत है, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला त्याची गरज आहे। आप चाहे 10 घंटा बाइबल पढ़ो, 20 घंटा बाइबल वाचा तुम्ही, अगर खुद के बाइबल रीडिंग पर तुम्हें घमंड है ना, तो वो कोई फायदा नहीं। घमंडी लोगों, एक ही ऐसा इंसान है जिसका विरोध खुद परमेश्वर करता है, वो एक घमंडी इंसान। एकच असा व्यक्ती आहे जो देवाला पण आवडत नाही, देव त्याचा विरोध करतो, आणि तो व्यक्ती आहे एक गर्विष्ठ व्यक्ती। सोचो, खुद परमेश्वर उसका विरोध कर रहा है। विचार करा, देव स्वतः त्याचा विरोध करतो, तो वो ऐसा इंसान कभी जिंदगी में नहीं उठ पाता की, आणि असा व्यक्ती जो गर्विष्ठ आहे तो कधीच वर येऊ शकत नाही जीवनात। पर एक इंसान जो ऐसा है ना, पण जो नम्र आहे और ऐसा है ना, जो गुडघ्यावर येतो, आपल्या हात वर करतो, आपलं मस्तक झुकवतो, मैं कुछ नहीं हूं तेरे, आणि म्हणतो की प्रभू मी स्वतःमध्ये काही नाहीये। आमीन। आप अगर यीशु मसीह के सामने घुटने टेकाते हो तो किसी भी इंसान के सामने खड़े रह सकते हो। जर तुम्ही येशू समोर गुडघे टेकवले तर तो तुम्हाला कोणा समोर उभा करेल। आमीन, हालेलुया, हालेलुया। वो अयोग्य लोगों को योग्य ठहराता है, वो है मेरा यीशु मसीह। जो अयोग्य लोकांना योग्य ठरवतो तो आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त। आमीन। I love you Jesus. बोला येशू मी तुझ्यावर प्रेम करतो। I love you Jesus. बोला येशू मी तुझ्यावर प्रेम करतो। मैं योग्य नहीं हूँ, मी योग्यतेचा नाही, तू योग्य है। तू योग्य आहेस। मैं काबिल नहीं हूँ, मी त्या योग्यतेचा नाही, तेरी काबिलियत है। पण
तुझी योग्यता आहे. मैं होशियार नहीं हूँ, मी हुशार नाही, तू मेरी बुद्धि है. पण तू माझी सुज्ञता आहे. मैं शर्मिला हूँ, मी लाजाळू आहे, तू मेरा धैर्य है. पण तू माझं धैर्य आहे. तू मेरी शांति है, तू माझी शांती आहे. तू मेरी कुवत है. तू माझी कुवत आहे. Don't flaunt how good you are, flaunt how good he is. तुम्ही किती चांगले आहे त्याची बढाई करू नका, येशू किती चांगला आहे त्याची बढाई करा. हालेलुया. आमेन. अगर ए भाई सोशल मीडिया में मैं ऐसा हूँ, मैं वैसा हूँ, आई एम व्हाट आई एम, आई डोंट गिव एनी डैम टू द वर्ल्ड, ये वो जो ये सारे मूर्खता के ईमो बातें मत करो. समझ रहे हो? सोशल मीडियावर पाहतो की लोक कसं स्वतःची बढाई करतात की मी जो आहे मी स्वतःहून आहे. भाई किस पर घमंड कर रहा है? कोणत्या गोष्टीवर तुम्ही गर्व वो करत देगा, आहात? देव देतो. जो तू तेरे पूरे ताकत से भी नहीं कमा सकता ना, वो देगा तुझे. जे तुम्ही पूर्ण आयुष्यात स्वतःच्या ताकदीने कमवू शकत नाही, देव क्षणात देईल. भरोसा तो करके देख, त्याच्यावर भरोसा करा. हमारा परमेश्वर भला है. आमेन. आपला देव चांगला आहे, येशू चांगला आहे. आमेन. आज मैंने आपको ऊंचाई पर जाने की कुंजी बता दी है. आप तैयार हो? अभी आज मी तुम्हाला दाखवलंय की जीवनात वर कसं जायचं त्याची शिडी दाखवलेली आहे. हालेलुया.